आता आपण या ठिकाणी बघू शकता हे 600 लिटर टॉवर या ठिकाणी हे मशीन आहे। आतापर्यंत आपण जे 2 मशीन्स बघितले ते आपण प्रामुख्याने डाळिंब आणि द्राक्ष हे 2 पिकांसाठी वापरतो, पण हे आपण स्पेशली आंबा आणि डाळिंब ह्या पिकासाठी मॉडिफाय केलेला आहे। या मशीनमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की हा जो कंट्रोलर आहे हा ब्रॅगेलिया कंपनीचा इटालियन कंट्रोलर आपण वापरलेला आहे। त्याचप्रमाणे आपला जो फिल्टर आहे तो इटालियन फिल्टर आहे। हा जो पंप आहे हा डायफ्रॅम पंप इम्युली 73 हा इटालियन पंप येतो। त्यामध्ये याला देखील त्या बाकीच्या स्प्रेयर डायफ्रॅम पंप सारखीच रबरी कपलिंग आपण या ठिकाणी वापरली आहे पंप सेफ्टीसाठी। त्याचप्रमाणे ह्या स्प्रेयरला देखील 3 टोबार ॲक्सेस मध्ये आपली जी धुरी आहे ती वापरली आहे। HDP मटेरियल पासून बनवलेली आपली इम्पोर्टेड टँक 3 टँक सिस्टीम म्हणजे हँड वॉश टँक आणि आपली सिस्टीम वॉशिंग टँक ह्या मशीन मध्ये देखील आपण वापरली आहे। मी मगाशीच आपल्याला सांगितलं की हे खास करून आंबा आणि डाळिंब ह्या पिकांसाठी आपण मॉडिफाय केलेलं मशीन आहे। तर यामध्ये आपण बघू शकता याला हे खूप उंच असतं, तर याला ह्या साईडनी 8 नोझल आणि त्या साईडनी 8 नोझल असे टोटली आपण 16 नोझल वापरले आहेत। हे सध्या या ठिकाणी आपण ब्रॅगेलिया कंपनीचे इटालियन नोझल या ठिकाणी वापरले आहेत आणि इटालियन ब्रास फिल्टर देखील आपण या ठिकाणी वापरलेला आहे। आणि बाकीच्या स्प्रेयर्स प्रमाणेच याला देखील ह्या स्प्रेयरच्या फॅनला देखील आपण ॲडजस्टमेंट सिस्टीम दिली आहे, जेणेकरून आपण हवेचा प्रेशर कमी जास्त करू शकता। ह्या स्प्रेयरची जास्तीत जास्त मागणी आंबा बागायतदार आणि डाळिंब बागायतदार ह्या शेतकऱ्यांची असते। या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी आपण कॅप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता। धन्यवाद।